धन्यवाद देते प्रभु हमें उसके पवित्र चरणों में लेकर आया। देवाला धन्यवाद देते जो त्याच्या पवित्र चरणावरती आपल्याला घेऊन आला। अब हम आज का वचन निकालेंगे। की आपण आजचं वचन काढूया। निकालेंगे दानिएल अध्याय 2, दानिएल अध्याय 2 उसका 20 से 22 तक। त्याचं 20 ते 22 पर्यंत। दानिएल चैप्टर 2 अध्याय 2 20 से 22 तक। 20 से 22। दानिएल अध्याय 2 उसका 20 से त्याचं 20 पासून। परमेश्वर का नाम युगानुयुग धन्य है, क्योंकि बुद्धि और पराक्रम उसी के हैं। समयों को ऋतुओं को वही बदलता है, राजाओं का अस्त्र उदय भी वही करता है। बुद्धिमानों को बुद्धि और समझ वालों को समझ वही देता है। वही गूढ़ और गुप्त बातों को प्रकट करता है। वह जानता है कि अंधेरे में क्या है और उसके संग सदा प्रकाश बना रहता है। हे मेरे पूर्वजों के परमेश्वर, मैं तेरा धन्यवाद करता हूँ, स्तुति करता हूँ, क्योंकि तूने मुझे बुद्धि और शक्ति दी है, और जिस भेद का खुलना हम लोगों ने तुझसे मांगा था उसे तूने मुझ पर प्रकट किया है। तूने हमको राजा की बात बताई है। दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत। तोच प्रसंग व समय बदलतो, तोच राजांना स्थानपन्न अथवा स्थानभ्रष्ट करतो, तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो, तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो। अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते, त्याच्याजवळ प्रकाश बसतो। हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानतो व तुझे स्तवन करतो की तुम्हाला ज्ञान व बल ही दिली आहेत, आणि ज्यासाठी आम्ही तुला विनवले ते तू मला आता कळवले आहेस। तू आम्हाला राजाची गोष्ट कळवली आहेस। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने अपने वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो सहायता करना। वचन किताब आपके हाथों में है, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर ने जो प्रकटीकरण, जो परमेश्वर ने गुप्त बातें जो राजा को बताई थी वो दानिएल के ऊपर प्रकट किया। उसका प्रतिसाद, उसका रिस्पॉन्स उसने आनंद के साथ दिया है। आणि आपण पाहतो की राजावरती देवाने गुप्त गोष्ट प्रकट केलेली, आणि त्या गुप्त गोष्टीचं रहस्य त्याने दानिएलवरती प्रकट केलं, आणि तेही आनंदाने त्याने ते प्रतिसाद देऊन त्याला त्याच्यावरती प्रकट केलं। यहाँ हम देखते राजा ने एक स्वप्न देखा है, आणि आपण पाहतो राजाने एक स्वप्न पाहिलं। अविश्वासी राजा है, आणि अविश्वासी राजा आहे, लेकिन बहुत बुद्धिमान है, मास्टरमाइंड है उसको, आणि फार बुद्धिमान आहे, मास्टरमाइंड आहे त्याला। साम्राज्य उसके हाथ के नीचे, बड़ा साम्राज्य है, आणि खूप मोठं साम्राज्य त्याच्या हाताखाली आहे, एक मूर्ति पूजक है, आणि तो एक मूर्ती पूजक आहे। उसके हाथ के नीचे बहुत सारे ज्ञानी लोग हैं, आणि त्याच्या हाताखाली खूप ज्ञानी लोक आहेत। तो उन ज्ञानी लोगों में त्या ज्ञानी लोकांमध्ये 3 साल एजुकेशन लिए हुए दानिएल और दानिएल के 3 मित्र भी है। आणि 3 वर्ष त्याच्या हाताखाली शिक्षण घेतलेले दानिएल व त्याचे 3 मित्र सुद्धा आहेत। हम देखते हैं कि दानिएल के तीनों मित्र एक लड़कपन के एज में, एक जवानी का एज में, उस काल में उनका काल है। आणि आपण पाहतो की दानिएल आणि त्याचे जे 3 मित्र होते ते तरुणपणामध्येच ते काळामध्ये आले। अभी राजा ने स्वप्न देखा लेकिन वो भूल गया, आणि राजाने स्वप्न पाहिलं, आता तो विसरला। और उसने कहा ज्ञानी लोगों को जिन्हें कुछ भी परमेश्वर का ज्ञान मालूम नहीं, आत्मिक बातें उन्हें मालूम नहीं, ऐसे ज्ञानी लोगों को बुलाया और कहा कि सत्य प्रकट करो, मैंने जो स्वप्न देखा वो भी बताओ और उसका अर्थ भी बताओ। आणि त्याने ज्ञानी लोकांना बोलवलं, ज्यांना देवाचं काही ज्ञान नाही, ज्यांना काही बुद्धी नाही, अशा ज्ञानी लोकांना त्याने बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मी जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते सुद्धा सांगा, आणि त्या स्वप्नाचा अर्थ सुद्धा तुम्ही लोकांना मला सांगा। कोई भी बता नहीं पाया, कोणी सांगू नाही और शकला, इसीलिए सबको फांसी की सजा, यानी सबको मृत्युदंड दिया गया। आणि म्हणून सगळ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। इसमें दानिएल और दानिएल के 3 मित्र भी, आणि याच्यात दानिएल आणि त्याचे 3 मित्र सुद्धा आहेत। दानिएल ने कुछ समय मांगा, दानिएलने काही वेळ मागितला और वो परमेश्वर को धन्यवाद देता है। दानिएल और उसके 3 मित्रों ने प्रार्थना की, मिलकर प्रार्थना की, और उस प्रार्थना से दानिएल के ऊपर जो कुछ राजा को प्रकट किया गया, राजा ने जो देखा वो सारा दानिएल के ऊपर प्रकट किया गया। आणि आपण पाहतो की दानिएल आणि त्याच्या 3 मित्रांनी देवाजवळ प्रार्थना केली, आणि त्या प्रार्थनेमुळे दानिएलवरती जो दृष्टांत आणि जे काही ते रहस्य होतं, जे राजाने पाहिलं होतं, ते दानिएलवरती प्रकट झालं। इसलिए प्रिय हम यहाँ देखते हैं कि 3 साल से एजुकेशन लिए हुए दानिएल के ऊपर जब परमेश्वर का आत्मा आया, जब इन तीनों ने प्रार्थना की तो परमेश्वर का आत्मा आया, और उस आत्मा ने उसे ये गुप्त बात प्रकट की, क्योंकि ये गुप्त बात प्रकट करना, रेवलेशन करना, प्रकटीकरण करना, ये जो है प्रकाशन का आत्मा का काम है। आणि दानिएल आणि त्याचे जे 3 मित्र होते त्यांना
प्रार्थना केली आणि त्या प्रार्थना केल्यामुळे आपण पाहतो की त्यांच्यावरती देवाचा आत्मा उतरून आला आणि आत्मा उतरल्यामुळे त्या आत्म्याने त्यांच्यावरती ते रहस्य प्रकट केलं, कारण पवित्र आत्म्याचं काम आहे गुप्त गोष्टी रहस्य प्रकट करणे. यीशु ने कहा परमेश्वर का आत्मा तुम पर आएगा और वो तुम्हें सिखाएगा, वो तुम्हें बताएगा। आणि देवाचा आत्मा तुमच्यावरती येईल आणि तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. इसीलिए इन 3 साल से यीशु के हाथ के नीचे 12 प्रेरित एजुकेशन ले रहे थे, सीख रहे थे, लेकिन उनके ऊपर आत्मा नहीं आया था। आणि 3 वर्षापर्यंत येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य त्याच्या हाताखाली प्रशिक्षण घेत होते, पण त्यांच्यावरती अजून आत्मा उतरून आला नव्हता. लेकिन जब परमेश्वर का आत्मा आया तो उस आत्मा के द्वारा बहुत सारी गहरी बातों का भेद वो जान पाए, सुसमाचार दिया। उस सुसमाचार से उन्होंने क्या किया, लोगों का उद्धार का कारण करने का मार्ग, मतलब एक कारण ठहरे हो। आणि ज्यावेळेस त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला, मग खूप साऱ्या गुप्त गोष्टीचं रहस्य त्यांना माहीत पडलं आणि सुवार्ता ते लोक लोकांना सांगू शकले आणि एक त्याच्यासाठी उपयोगी पात्र ते लोक बनले. तो इसीलिए यीशु मसीह ने उनके ऊपर पवित्र आत्मा दिया। क्यों दिया? क्योंकि उन्हें भी भेद मालूम हो जाए। कब उन पर दिया? जब यीशु ने उन्हें, जब इमाउस में जा रहे थे तब 2 शिष्यों को आरंभ से लेके एंडिंग तक सुसमाचार दिया, उन्हें वचन सिखाया। आणि मौजमध्ये जेव्हा ते लोक जात होते त्यावेळेस त्या देवाने त्यांना सुरुवातीपासून शेवटापर्यंत सगळी सुवार्ता त्यांना सांगितली और उन्हें सिखाया कि यीशु मसीह क्यों मरना जरूरी था। आणि त्यांना शिकवलं की येशू ख्रिस्त मरण का गरजेचं लेकिन होतं. वो जिंदा भी हुआ है, पण तो जिवंत पण इसके झालेला आहे. विषय पर भी बताया। त्याच्या बाबतीत पण त्यांना तो सांगितलं. वैसे ही 3 साल से एजुकेशन लिया हुआ डैनियल और उसके 3 मित्र, उन्हें भी वचन सिखाने वाला और गहराई से बहुत, कि जो ज्ञानी लोग हैं मूर्ति पूजकों में, उससे कुछ हटकर ही इसके पास होना चाहिए। इसीलिए ऐसा काम जो राजा के द्वारा किया गया। आणि डॅनियल आणि त्याच्या 3 मित्रांनी 3 वर्ष झाले प्रशिक्षण घेतलं होतं, पण जे त्या राजामध्ये जेवढे ज्ञानी लोक होते त्यांच्यापेक्षा एक वेगळं काम त्यांच्याद्वारे व्हावं म्हणून देवाने राजावरती ते स्वप्न अगर राजा को दिलं ये होतं. स्वप्न नहीं पड़ता आणि जर राजाला ते स्वप्न पडलं नसतं तो क्या डैनियल और उसके 3 मित्र मिलकर प्रार्थना करते? आणि डॅनियल आणि त्याच्या 3 मित्रांनी मिळून प्रार्थना केली असती परमेश्वर तर का आत्मा डैनियल पर आता आणि देवाचा आत्मा डॅनियलवरती आला असता नहीं आता ना। नसता आला. इसीलिए परमेश्वर जो भी करता है उत्तम करता है। आणि म्हणून देव जे काही करतो ते सर्व उत्तम करतो. इसीलिए प्रियो, उसने इसलिए धन्यवाद नहीं दिया। ये जो है, ये परमेश्वर को धन्यवाद देकर 20 से लेके 22 तक जो वचन किए गए वो फांसी से बच गए, अभी उनको मृत्युदंड होने से बच गए, इसलिए वो धन्यवाद नहीं दे रहा है। आणि 20 ते 22 पर्यंत आपण जे वचन वाचलं की ती लोक देवाला धन्यवाद देत आहेत. मग ते फाशीपासून त्यांना सुटकारा भेटला किंवा मृत्यूदंडापासून त्यांना सुटकारा भेटला म्हणून ती लोक देवाला धन्यवाद नाही देत आहेत. परंतु इसलिए प्रभु को धन्यवाद दे रहे पण हैं यासाठी देवाला धन्यवाद देत कि आहेत. प्रभु ने कुछ गुप्त बातें, गहरी बातें उनके ऊपर प्रकट की, परमेश्वर का आत्मा उनके ऊपर दिया, इसीलिए वो प्रकाशन के आत्मा के कारण आनंदित होकर वो धन्यवाद दे रहा है। आणि देवाने त्यांच्यावरती गहन आणि गूढ गोष्टी प्रकट केल्या आणि तो प्रकाशनाचा आत्मा त्यांना भेटलेला आहे म्हणून ती लोक त्या देवाला धन्यवाद देतात. तो हम 3 बातें इसमें देखने वाले आणि हैं। 3 गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार तो आहोत. पहली बात है, पहिली गोष्ट आहे तो अगर पहली बात है परमेश्वर की स्तुति। आणि पहिली गोष्ट आहे देवाची स्तुती. जैसे डैनियल के ऊपर जब परमेश्वर का आत्मा प्रकट हुआ आणि डॅनियलवरती जेव्हा देवाचा आत्मा प्रकट झाला तो वो क्या हुए, मृत्यु से बच गए। तेव्हा ते मृत्यूपासून वाचले. वैसे ही परमेश्वर का आत्मा जब हम पर आया तो इसलिए हम भी मृत्यु से बच गए हैं। आणि तसंच देवाचा आत्मा जेव्हा आपल्यावरती आलेला आहे आपण पण मृत्यूपासून वाचलेलो आहोत. तो इस स्तुति में सबसे मेन जो बात है, पहला जो पॉइंट है परमेश्वर की स्तुति। तो परमेश्वर कौन है, परमेश्वर क्या करता है, परमेश्वर के ऊपर ही केंद्रित की गई ये स्तुति है। आणि पहिला मुद्दा आपण पाहत आहोत देवाची स्तुती. आणि देव कोण आहे, देव काय करतो म्हणून देवावरती केंद्रित केलेली ही देवाची स्तुती आहे. इसमें किसी भी मानव के ऊपर कोई भी बात प्रकट नहीं की गई है, उसकी स्तुति की नहीं गई है। आणि ह्याच्यामध्ये मानवावरती किंवा कोणत्याही मनुष्याची स्तुती ह्याच्यामध्ये नाही केली गेली आहे. परमेश्वर स्तुति के योग्य है आणि देव हा स्तुतीच्या योग्य देव और आहे हर इंसान उसकी स्तुति करना चाहिए। आणि प्रत्येक माणसाने त्याची स्तुती केली पाहिजे. इसीलिए प्रियो, स्तुति के विषय पर पहला पॉइंट हमें यहाँ बताया जाता है, जैसे लिखा है, परमेश्वर का नाम युगायुग धन्य है क्योंकि बुद्धि पराक्रम उसी के है। आणि देवाचं नाव युगानुयुग धन्यवादित असतो कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहे. दावीद परमेश्वर की बहुत स्तुति करता था। दावीद देवाची खूप स्तुती करायचा. जब परमेश्वर के मंदिर को बनाने के लिए डेविड के द्वारा और अन्य लोगों के द्वारा जब परमेश्वर के सामने भेंट लाया गया तो बहुत आनंदित हुआ और उसने परमेश्वर की स्तुति किया। आणि देवाच्या दावीदाच्या घरी आपण पाहतो की खूप साऱ्या लोकांनी देवासाठी भेटवस्तू आणल्या आणि म्हणून दावीद काय करतो, देवाला धन्यवाद
धन्यवाद देतो. Psalm 72 verse 18 में लिखा है. आणि स्तोत्रसंहिता 72 त्याचं 8 मध्ये देवाचं वचन म्हणतं. Psalm स्तोत्रसंहिता 72 72 18. परमेश्वर देव, परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, इस्राइल का परमेश्वर, तोच काय तो अद्भुत कृत्य करतो. वही अद्भुत काम करता है, करता था, करता है, करता रहेगा. तो इसीलिए परमेश्वर की स्तुति करना चाहिए. आणि म्हणून देवाची स्तुती केली पाहिजे. मंदिर में बहुतायत रीति से जो लोगों ने अर्पण लाकर प्रतिसाद दिया, आणि मंदिरामध्ये खूप साऱ्या भेटवस्तू आणून लोकांनी प्रतिसाद दिला. सोचा भी नहीं था डेविड ने, विचार पण केला नव्हता दाविदाने. उसने परमेश्वर की स्तुति किया. आणि त्याने देवाची स्तुती केली. जब एक के बाद एक अर्पण आते गए, उसने परमेश्वर की स्तुति की. आणि एका पाठोपाठ एक अर्पण येत गेली म्हणून त्याने देवाची स्तुती तो केली. परमेश्वर का नाम सदा काल का अनंत काल तक है. साम 113 उसके 2 में पढ़ सकते हैं. आणि स्तोत्रसंहिता अध्याय 113 त्याचं 2 मध्ये तुम्ही वाचू शकता. उसका देवा नाम सदा काल का है. आणि त्याचं जे नाव आहे ते सदा सर्व काळासाठी इसलिए वो आहे. स्तुति के योग्य है. आणि म्हणून तो स्तुतीच्या योग्य परमेश्वर सर्वकाल आहे. है, तो सर्व काळ आहे अनंत काल तक है. आणि तो अनादिपर्यंत आहे. इसीलिए हमें उसकी स्तुति करना है. आणि म्हणून आपण त्याची स्तुती केली तो पाहिजे. इसीलिए परमेश्वर ने जो उसके ऊपर जो का प्रकट किया, आणि देवाने त्याच्यावरती जे प्रकट केलं उसके लिए उसने क्या किया? त्याच्यासाठी त्याने काय केलं? उसने स्तुति किया. त्याने देवाची स्तुती केली. पेंटिकोस्ट के दिन में परमेश्वर का आत्मा आया, आणि पेंटिकोस्टच्या दिवशी देवाचा आत्मा उतरून आला. सभी लोग स्तुति करने लगे. सर्वजण स्तुती करू तो लागले. जब परमेश्वर का आत्मा रहता है ना, म्हणजे जेव्हा देवाचा आत्मा असतो सबसे पहला वो हमेशा स्तुति करता है, वो कभी कुरकुराता नहीं. आणि सर्वात पहिला जो व्यक्ती नेहमी स्तुती करत जातो तो कधीच कुरकुर करत नाही. परमेश्वर के आत्मा का सबसे पहला लक्षण आणि देवाच्या आत्म्याचं सर्वात पहिलं लक्षण हमेशा स्तुति करता है. तो नेहमी स्तुति करत असतो. स्तुति किए बिना रह नहीं स्तुति सकता. केल्याशिवाय तर राहू शकत उसके नाही. जीवन में होने वाली हर एक बातों में वो परमेश्वर का काम देखता है और बोलता है ये कौन कर सकता है, ये परमेश्वर के सिवाय कोई नहीं कर सकता. और वो परमेश्वर की स्तुति करने लगता. आणि त्याच्या जीवनामध्ये चाललेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं काम तो ओळखून घेतो आणि तो म्हणतो की देवाशिवाय हे काम कोण करू शकतो, फक्त देवच हे काम करू शकतो. आणि ह्याच कारणामुळे तो देवाला धन्यवाद देतो. मंदिर में जैसे अर्पण चढ़ाया जाता है, लोग अर्पण लाते हैं और हम नए करार में देखते हैं कि मंदिर के बाहर एक अर्पण लाया लंगड़े को. आणि आपण पाहतो की मंदिरामध्ये अर्पण चढवली जातात आणि आपण पाहतो की मंदिराच्या बाहेर एक अर्पण आणण्यात आला आणि तो होता लंगडा. परमेश्वर ने उस लंगड़े को गए कितने साल से जो वहाँ पड़ा था, यीशु मसीह के नाम से क्या हुआ, वो चंगा हो गया. आणि आपण पाहतो एक लंगडा व्यक्ती मंदिराच्या बाहेर पडलेला होता, पण आपण पाहतो की येशूच्या नावामध्ये देवाने त्याला उठून उभं करवलं. क्या करने लगा? तो काय करू लागला? खुदी मारती उड्या मारून स्तुति करने लगा. आणि देवाची स्तुती करू लागला. प्रभु ने दिए हुए काम, आणि देवाने दिलेल्या केलेल्या त्याच्या जीवनामधल्या कामासाठी लोग मंदिर में अर्पण लाते हैं. वहाँ के लोग कुछ उस अर्पण कौन सा वो अर्पण लिख रहा है, लंगड़े को लाते गए. आखिर में यीशु मसीह ने उस लंगड़े को ऐसा अद्भुत काम किया कि वो स्तुति करने लगा. आणि आपण पाहतो की त्या लंगड्या व्यक्तीला मंदिराच्या बाहेर लोक ठेवून जायचे, पण आपण पाहतो की देवाने त्याच्या जीवनामध्ये एक अद्भुत काम केलं आणि त्या कामामुळे तो देवाची स्तुती करू लागला. परमेश्वर स्तुति के योग्य है. देव हा स्तुतीच्या योग्य आहे. जिसमें परमेश्वर का आत्मा आ जाता है, आणि ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा येतो वो स्तुति किए बिना रह नहीं तो सकता. स्तुती केल्याशिवाय राहू शकत नाही. हमेशा स्तुति करता तो है. नेहमी स्तुती करतो. तो इसलिए जब परमेश्वर ने दानियल के अध्याय में, अगर आप आगे के अध्याय में पढ़ोगे तो शद्रक मेशक अबेदनेगो को आग में से बाहर निकाला. आणि त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलात तर शद्रक मेशक आणि अबेदनेगो यांना आगीच्या भट्टीतून देवाने बाहेर काढला. तो लोगों ने क्या किया? स्तुति किया. राजा ने भी क्या किया? स्तुति किया. आणि त्या लोकांनी सुद्धा देवाची स्तुती केली आणि राजाने सुद्धा देवाची तो स्तुती केली. हमारा परमेश्वर महान काम करता है. इसीलिए दानियल ये बात समझ पाया. दानियल के ऊपर जैसे परमेश्वर का आत्मा आया और प्रकाशन उसने पाया, तो उसने सबसे पहला प्रकाशन के द्वारा ये सीखा कि परमेश्वर महान है. आणि देव महान काम करतो हे त्यांनी ओळखून घेतलं आणि जसं देवाचा आत्मा त्याच्यावरती उतरून आला त्याला प्रकाशन भेटलं म्हणून सर्वात पहिले त्याने देवाची स्तुती केली आणि त्याला माहीत पडलं की देव महान आहे. परमेश्वर ने कौन सा प्रकाशन उसके ऊपर प्रकट हुआ परमेश्वर के लिए कि परमेश्वर स्तुति के योग्य है, वो महान है और मनुष्य ने उसकी स्तुति करना ही सुहावना है, शोभा देता है. आणि देवाचं कोणतं प्रकाशन त्याच्यावरती प्रकट झालं की देव स्तुतीच्या योग्य परमेश्वर आहे, तो महान आहे आणि मनुष्याने देवाची स्तुती केली पाहिजे. ये बहुत बहुत जरूरी है. आणि तो खूप गरजेचा आहे. तो इसलिए उसने धन्यवाद दिया. आणि म्हणून त्याने धन्यवाद दिला. तो आप में मुझ में पवित्र आत्मा है, उसका चिन्ह क्या है? हमारे जीवन में सब कुछ भी हो,
बुरा हुआ तो भी हम क्या बोलते हैं, प्रभु अच्छा है, प्रभु के नाम की महिमा हो, ठीक है, तुझे अच्छा लगा, ठीक है, इसमें भी धन्यवाद। आणि तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे कशाद्वारे प्रकट होतो की आपल्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असू दे, बरी ती वाईट असते तरी सुद्धा आपण असंच म्हणतो की देवा जर तुझी इच्छा आहे तर ही परिस्थिती माझ्या जीवनात यावी म्हणून तुझ्या नावाला अरे अरे तूने मुझे डायबिटीज दिया, अरे क्या देवा तू, ये ऐसा हम नहीं बोलते, हम क्या बोलते, डायबिटीज हुआ, ठीक है, तुझे अच्छा लग रहा है, धन्यवाद। आणि डायबिटीज झालेली आहे, जर तुला आवडते तर देवा तुझ्या नावाला धन्यवाद, सब परिस्थिति धन्यवाद, सर्व परिस्थितीसाठी हमारे मुंह से प्रभु को कुरकुराना नहीं, स्तुति निकलता है, आणि आपल्या मुखातून देवासाठी कुरकुर नाही पण देवाची स्तुती ये निघते, पवित्र आत्मा का चिन्ह है। आणि पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे। तो पवित्र आत्मा हमारे अंदर परमेश्वर महान है, महानता की ओर देखने के लिए वो हमें बताता है। आणि पवित्र आत्मा आपल्याला देवाकडे पाहण्यासाठी आणि देव महान आहे या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातो। दूसरा पॉइंट हम यहाँ देखते हैं, दुसरा मुद्दा आपण पाहतो, परमेश्वर ने खुद को यहाँ प्रकट किया, आणि देवाने स्वतःला इथे प्रकट केलेला आहे। पहिलं प्रकाशन मिलने के कारण आणि प्रकाशन भेटल्यामुळे दानियल परमेश्वर की स्तुति करने लगा, आणि डॅनियल देवाची स्तुती करू लागला। अब हम देखते हैं कि परमेश्वर ने यहाँ प्रकट किया उसके ऊपर कि वो महान है, वो कौन है, ये प्रकट किया। आणि आता आपण पाहतो की स्वतः देवाने त्याच्यावरती प्रकट केलेला आहे की देव महान आहे आणि देव कोण आहे त्याच्यावरती त्याने प्रकट तो केलं। 20 का जो पार्ट, सेकंड पार्ट है, बुद्धि और पराक्रम, मतलब परमेश्वर का नाम युगान युग, युगान युग, युगान युग, युगान युग, मतलब परमेश्वर अनंत काल है। आणि देव हा, देवाचं नाम युगानुयुग म्हणजे देव हा सदा सर्व काळासाठी आहे। ठीक है, फिर वैसे ही 22 वचन में भी 22 वचन सुद्धा परमेश्वर की मुझे बुद्धि शक्ति दी है, और क्या लिखा है, युग परमेश्वर मेरे पूर्वजों का परमेश्वर, मैं तेरी स्तुति करता हूँ। आणि देवाने मला ज्ञान व बळ दिलेला आहे म्हणून जो माझा पूर्वजांचा देव आहे त्याचे मी उपकार मानतो। तो सबसे पहला पॉइंट जो परमेश्वर ने खुद को प्रकट किया, आणि सर्वात पहिला मुद्दा जे देवाने स्वतः त्याच्यावरती प्रकट केलं, वो पहला पॉइंट प्रकट किया कि वो शाश्वत है, यानी अनंत काल तक है, वो कभी न मिटने वाला है, वही आरंभ और वही अंत है। आणि तो शाश्वत आहे, तो सदा सर्वकाळासाठी आहे आणि तोच सुरुवात आणि तोच शेवट आहे। उसको कोई तो बनाया है ऐसा नहीं, वही आदि से है और उसी में अंत है। आणि त्याला कोणीतरी बनवलंय असं नाहीये, तोच प्रारंभी होता आणि तोच शेवट सुद्धा वही आहे। नहीं हमेशा है, हमेशा रहेगा, आणि तोच नेहमी होता आणि तोच नेहमी वो राहील। सदा सर्वकाल है, तो सदा सर्व काळ उसी आहे, की उपासना होगी, त्याचीच उपासना होत उसकी राहील उपासना थी, आणि त्याची उपास करते थे, आणि त्याचीच उपासना पहिली करत होते, करते हैं, आता करत आगे आहे करते रहेंगे। आणि पुढेही करत राहते। उसने अपने आप को प्रकट किया, दूसरा पॉइंट, आणि त्याने स्वतःला प्रकट केलं दुसरा मुद्दा कि उसके पास बुद्धि और पराक्रम है। आणि त्याच्याजवळ ज्ञान व बल आहे। उसके पास क्या है, बुद्धि और पराक्रम, सामर्थ्य है, आणि त्याच्याजवळ ज्ञान व बल आहे म्हणजे सामर्थ्य आहे। उसकी वही है, उसी के पास है, बाकी किसी के पास फक्त ते त्याच्याजवळच आहे, बाकी दुसरा कोणाकडेच वो नाही। सर्वशक्तिमान है, तो सर्वशक्तिमान वो सारी आहे, बातें जानता है, सर्व गोष्टी जाणतो, वो सब जगह है, तो सर्व ठिकाणी आहे उसे जिसे चाहिए उसे वो दे सकता आणि ज्याला पाहिजे त्याला तो ते देऊ है। शकतो। उसके अंडर में सब कुछ है, त्याच्या आधीन ते सगळं काही आहे उसको लिए कोई भी बात कठिन नहीं आणि है। त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही। एक बार उसने कुछ निर्णय ले लिया, योजना बना लिया, आणि एकदा जर त्याने कोणता निर्णय घेतला, कोणती योजना त्याने बनवली, उसे कोई भी गिरा नहीं त्याला सकता, कोणीही पाडू शकत उसका नाही, कोई सामना नहीं कर सकता, त्याचा कोणीही सामना करू शकत परमेश्वर नाही, को कोई पीछे हटा नहीं सकता। देवाला कोणीही मागे हटू शकत नाही। स्वर्ग और पृथ्वी में उसकी इच्छा के अनुसार ही वो हो सकता है, आणि स्वर्ग आणि पृथ्वीवरती देवाच्या इच्छेनुसारच सगळं काही होऊ उसकी शकते। मर्जी के बिना पत्ता भी नहीं हिल त्याच्या सकता। इच्छेविरुद्ध पान सुद्धा हलत नाही परमेश्वर की इच्छा थी पत्ते हिले, इसलिए हिलते हैं। आणि देवाची इच्छा होती पानं हलावी म्हणून घालतात। परमेश्वर स्वर्ग और पृथ्वी का करता है, देव स्वर्ग आणि पृथ्वीचं निर्माण करता उसकी आहे मर्जी के बिना कुछ नहीं होगा। आणि त्याच्या इच्छेविरुद्ध काही होणार यहाँ नाही। तक कि शैतान के द्वारा भी कुछ भी होता है तो भी वो उसकी मर्जी से ही होगा। आणि इथपर्यंत शैतानाच्या द्वारे पण जर काही करायचं आहे तर ते पण देवाच्या इच्छेनुसारच होईल। तो परमेश्वर ने अपने आप को सेकंड पॉइंट प्रकट किया कि उसी के पास शहानपन यानी बुद्धि और पराक्रम है, सामर्थ्य है। आणि दुसरी गोष्ट त्याने स्वतःला प्रकट केलं की देवाजवळच ज्ञान, बल आणि शक्ती आणि सामर्थ्य आहे। तीसरा पॉइंट उसने अपने आप को प्रकट किया कि वो कंट्रोल में है, वो सब कुछ बदल सकता है। आणि तिसरं त्याने प्रकट केलं की तो नियंत्रणामध्ये आहे आणि तो सर्व काही बदलू सब शकतो। कुछ उसके कंट्रोल में है, सगळं काही त्याच्या नियंत्रणामध्ये आहे वो किसी को भी बदल सकता है। आणि तो कोणालाही बदलू तो शकतो। इसमें
सबसे बदलने का टाइम और ऋतु ये विषय को लिया है। आणि बदलण्यासाठी त्याने प्रसंग आणि समय याचा वापर केलेला आहे. तो उसने कहा वो टाइम को भी बदल सकता है आणि तो म्हणाला की मी समय पण बदलू शकतो और वो ऋतु को भी बदलता है। आणि तो ऋतू सुद्धा बदलतो. ये वचन आप पढ़ सकते हैं 21वें वचन में। आणि 21व्या वचनात तुम्ही वाचू शकता. तो राजाओं को भी बदल तो सकता है। राजाला पण बदलतो. एक ही राजा को कंटिन्यूसली नहीं रख सकता। आणि एकाच राजाला तो निरंतर नाही ठेवू इसके शकतो. आगे के अध्याय में देख सकते हैं इस राजा को उतार दिया दूसरे राजा को रख दिया। आणि याच्या पुढच्या अध्यायात तुम्ही पाहू शकता की त्या राजाला उतरवलं आणि दुसऱ्या राजाला त्याच्यावर इस ठेवलं. राजा को उतरने से पहले बता दिया कि तू ऐसे ऐसा होगा तो मैं तुझे नीचे उतार दूंगा। आणि त्या राजाला उतरवण्याच्या अगोदरच देवाने त्याला सांगितलं जर तू असं असं वागलास तर मी तुला खाली उतरवून तो टाकेन. परमेश्वर बदल सकता है, आणि देव बदलू शकतो. सब कुछ कर सकता है, सर्व काही करू शकतो. उसके लिए कोई बात कठिन नहीं है। त्याच्यासाठी काहीही गोष्ट अशक्य नाही. तो इसीलिए प्रियो जिस राजा अगर गुस्से में है तो उसको शांत भी कर सकता है। आणि जो राजा रागवलेला आहे त्याला तो शांत सुद्धा करू शकतो. तो तीसरे अध्याय में अगर आप पढ़ोगे राजा बहुत गुस्सा हो गया था आणि तिसऱ्या अध्यायात पाहू शकता की राजा खूप रागवला होता. हजरत मशद ओबेदनेगो को झुका नहीं ना, वो झुके नहीं आणि शद्रक मेशक आणि ओबेदनेगो हे झुकले नाही मूर्ति के सामने, मूर्तीच्या बहुत समोर. गुस्सा हो गया। खूप रागवला. लेकिन उसके गुस्से को भी परमेश्वर ने बदल दिया। आणि त्याच्या रागाला सुद्धा देवाने बदलून कैसे? टाकलं. कसं? जब उनको आग में डाल दिया जेव्हा त्यांना आगीत टाकलं तब परमेश्वर ने उस आग को क्या किया, कंट्रोल में रखा और वो आग ने उन्हें जलाया नहीं। आणि देवाने त्या आगीला नियंत्रणामध्ये ठेवलं आणि त्या आगीने त्या तिघांनाही जाळलं नाही. तो परमेश्वर सब कुछ बदल सकता है, आग को भी बदल सकता है। बोले वो आग का काम है जलाना, आणि देव सगळं काही करू शकतो. देव सगळं काही बदलू शकतो कारण आगीचं काम आहे जाळणं. लेकिन उसने जलाया नहीं। पण त्याने त्या आगीने त्यांना जाळलं नाही. आग जल रही थी, आग जळत होती अंदर का पहने हुए लोग जल गए, आणि अंधारात घातलेली लोक जळाली. लेकिन आग को बोला पण आगीला सांगितलं की बिलकुल नाही. आग बदल गई आणि आग बदलली और उस आग में वो लोग चल रहे थे। आणि त्या आगीमध्ये ती लोक चालत होती. मतलब यहाँ परमेश्वर का सामर्थ्य आपको प्रभु बताता है कि परमेश्वर ने डैनियल को बताया कि मैं कौन हूँ। आणि देव स्वतःचं सामर्थ्य मी तुम्हाला सांगत आहे की देवाने डॅनियलला सांगितलं की देव कोण आहे. आज प्रभु हमें भी बताता है। आणि आज देव तेच आपल्याला पण सांगतो. परमेश्वर का आत्मा जब आता है ना तो सबसे पहला जैसे हमने बताया कि स्तुति करवाता है, तो दूसरा पॉइंट परमेश्वर हमें अपने आप कौन है वो दिखाता है। आणि देवाचा आत्मा उतरून आल्याच्या नंतर सर्वात पहिले तो देवाची स्तुती आपल्याकडनं करून घेतो. आणि दुसरा मुद्दा आहे की देव कोण आहे हे स्वतःला तो आपल्यावरती प्रकट हमको करतो. मालूम नहीं है परमेश्वर कौन है। आणि आपल्याला नाही माहिती की देव कोण आहे. आत्मा बताता है कि जिस परमेश्वर को तूने स्वीकार किया वो कौन है, आणि आत्मा आपल्याला सांगतो की ज्या देवाला तो स्वीकार केलेला आहे तो देव कोण आहे. क्या क्या कर सकता तो है, काय काय करू उसके शकतो. पास क्या है, त्याच्याजवळ काय क्या आहे. क्या उसके सामने क्या आग भी कुछ भी कैसे मेल्ट हो जाती, कंट्रोल में है। आणि त्याच्यासमोर आग सुद्धा त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. तो इसलिए वो परमेश्वर है, वो कभी कोई गलती नहीं कर सकता। तो देव आहे तो कधीच कोणती चूक नाही करू कोई शकत. भी उससे ऐसा ये नहीं हो सकता कि अरे मैंने गलती किया, ऐसा परमेश्वर को पछतावा करने की कोई जरूरत नहीं है। आणि मी चूक केली आहे असं पश्चाताप करायची देवाला काहीच गरज नाही. जरूरत नहीं है। गरज नाही. परमेश्वर जो कुछ करता है सही करता है, देव जे करतो ते योग्य आणि बरोबर करतो. जो उसको एकदम करेक्ट लगता है। हमें ऐसा मूर्खता लगेगा, हमको बुरा बराबर नहीं लगेगा, लेकिन परमेश्वर जो करता है अच्छा करता है। आणि आपल्याला ती मूर्खता वाटेल, आपल्याला ते बरोबर वाटणार नाही, पण देव जे काही करतो ते योग्य आणि चांगलंच करतो. तो उस परमेश्वर ने अपने आप को प्रकट किया, देवाने स्वतःला प्रकट केलं कि वो जो कुछ नियुक्त करता है, किसी को चुनता है, किसी को ऊंचे पद पर लेके जाना, चुन लिया कि मैं इसको ऊंचे पद पर ले जाऊंगा, तो उसे वो करके ही मानेगा। आणि देव जे काही नियुक्त करतो आणि जर देवाने एकदा निर्णय केला की मला ह्या व्यक्तीला उंच करायचं आहे, मग तो त्याला उंच करूनच राहतो. परमेश्वर की इच्छा थी कि डैनियल को ऊंचा करना, देवाची इच्छा होती त्याने उंच व्हावा. कैसा होगा, आणि कसं होईल. इसलिए परमेश्वर ने राजा को स्वप्न दिखाया और बुला भी दिया। आणि म्हणून देवाने राजाला स्वप्न पण दाखवलं आणि ते विसरवून पण टाकलं. 10 ज्ञानी लोग को लाओ, आणि बस राजा बोलले ज्ञानी कसं आणा. को सब बुद्धिहीन कर दिए। आणि जेवढे ज्ञानी होते ते सगळ्यांना बुद्धिहीन करून टाकलं. मग राजा परमेश्वर ने चारों को पवित्र आत्मा से भर दिया। आणि देवाने या चौघांना पवित्र आत्म्याने भरलं. जैसे उसने स्वप्न बताया, जसं त्याने स्वप्न सांगितलं, बताया, अर्थ सांगितला, डैनियल ऊंचे पद पर, त्याने उंच पदावर झाला. जोसेफ, योसेफ परमेश्वर की योजना थी। देवाची योजना होती. 3 साल पहले जोसेफ को बोला था, जब वो छोटा था तभी बताया था कि मैं तुझे बड़ा व्यक्ति बनाऊंगा। ये परमेश्वर ने योजना बनाई थी। परमेश्वर ने सोचा कि मैं जोसेफ को 12 बच्चे के याकूब के उन 12 बच्चों में मैं जोसेफ को ऊंचा कर दूंगा।
आणि खूप वर्षांपूर्वी योसेफाला देवाने सांगितले होते की मी तुला उंच पदावर ठेवेन आणि देवाची इच्छा होती, देवाची योजना होती की 12 मुलं आहे त्याच्यामध्ये मी योसेफाला उंच करावं. क्या किया? काय झालं? भाइयों को अंदर बैर उत्पन्न किया। भावांमध्ये वैर उत्पन्न केलं, जळण उत्पन्न भाइयों ने केली, बेच दिया। भावाने विकलं, पोतीफर के घर गया, पोतीफरच्या घरी गेला वहाँ पर मजदूर बन के ही रह जाता। आणि तिथे नोकर म्हणूनच राहिला असता. इसीलिए परमेश्वर ने उसकी बीवी का इस्तेमाल किया। आणि म्हणून देवाने त्याच्या बायकोचा वापर केला. उसकी बीवी ने उसको जेल में डाला। त्याच्या बायकोने त्याला जेलमध्ये टाकलं. अभी फिरौन के सामने जाना है, फारून के सामने जाना है, तो इसके लिए उसे जेल जाना जरूरी है। आणि फारूच्या समोर जर जायचं तर त्याला जेलमध्ये जाणं गरजेचं आहे. है ना? वहाँ फिरौन के 2 रोटी बनाने वाला और दूसरा दाखरस देने वाला प्याला, इन दोनों को क्या किया? जेल में डाल दिया। आणि आपण पाहतो की फारूच्या समोर जे 2 त्याचे सेवक होते, एक भोजन बनवणारा आणि एक त्याला द्राक्षरस पाजणारा एक व्यक्ती होता. दोनों एक साथ जेल गए। आणि दोघं एक सोबत त्या दोनों बरोबर को गेले स्वप्न पडले. आणि दोघांना पण स्वप्न पाडलं. और आखिर में यूसुफ को प्रधानमंत्री फिरौन देश का यानी मिस्र देश का बना दिया। आणि शेवटी मिस्र देशाचा प्रधानमंत्री देवाने योसेफाला बनवला. परमेश्वर जब किसी को चुनता है, आणि देव जेव्हा कोणाला किसी निवडतो को स्थान पर बिठाने का योजना बना दिया, तो उसके विरोध में कितने भी लोग आने दो, कोई भी बुरी परिस्थिति होने दो, है ना? कितनी बुरी परिस्थिति आई जोसेफ के जीवन में, लेकिन आखिर में वो हुआ ही ना प्रधानमंत्री। तो परमेश्वर है जो यहाँ लिखा है ना, राजाओं को अस्त करता है, उदय भी करता है। तो परमेश्वर ही है जो नियुक्त करता है, उदय करता है, आणि उसे आपण पर ले जाता है। जसं आपण पाहिलं की देवच आहे जो राजांना स्थानापन्न करतो किंवा स्थान भ्रष्ट करतो आणि देवच आहे जो आपल्याला उंच पदावर तो घेऊन जातो. परमेश्वर का आत्मा आने के बाद परमेश्वर ये प्रकट करता है कि सब कुछ परमेश्वर के कंट्रोल में है, परमेश्वर के हाथ में किसको ऊंचा गिरना, किसको नीचे करना। आणि देवाच्या नियंत्रणामध्ये सगळं काही आहे आणि ते देवाच्या हातात आहे कोणाला उंच करणं किंवा कोणाला खाली करणं. परमेश्वर अपने आप को इसी रीति से प्रकट किया। आणि देवाने अशाच रीतीने स्वतःला प्रकट अपनी केलं. ऋतुओं को जानना, समयों को जानना, हमारे आज परमेश्वर ने बोला ना, ये इसमें हमें इतना इंटरेस्ट नहीं लेना है, वो परमेश्वर है, परमेश्वर अपना काम करेगा, लेकिन हमें इस बातों को जानना है कि परमेश्वर सब कुछ कर सकता है। आणि ऋतूला ओळखणं किंवा जे काही वेळ आहे त्याला ओळखणं याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे की देव कोण आहे आणि देव काय करू शकतो याच्याबद्दल जाणून घेणं. फिर हमने पहला पॉइंट क्या देखा? पहिला मुद्दा आपण काय पाहिला? सेकंड पॉइंट में दुसऱ्या मुद्द्यामध्ये परमेश्वर शाश्वत है, अनंत काल तक है, सदा काल है। दूसरा, वो बुद्धि और पराक्रम उसी की है और जिसे वो चाहता है उसे वो देता है। तीसरा, वो कंट्रोल में है, सब कुछ उसके कंट्रोल में कुछ नहीं, चौथे वो सब कुछ बदल सकता है। स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करताय, तो त्याच्यामध्ये शिवाय काही होऊ शकत नाही. वही सर्व सामर्थ्य है, उसके बिना कुछ भी नहीं हो सकता। चौथा, हमने देखा कि वो किसी को भी नियुक्त कर सकता है, जिसकी इच्छा है उसको वो स्थान देता है। और पांचवा, वो अंतर्दृष्टि है, यानी उसको बुद्धि है, ज्ञान जो जिसे चाहिए उसे बांट दे सकता है। आणि पाचवं, त्याच्याजवळ बुद्धी आहे, त्याच्याजवळ ज्ञान आहे, त्याच्या मनामध्ये येईल त्या व्यक्तीला तो ते देतो. हर एक मांगने वाले को नहीं, परंतु देने वाले के हाथ में है किसे देना आणि प्रत्येक मागणाऱ्याच्या हातामध्ये नाही पण देणाऱ्याच्या हातामध्ये आहे की कोणाला द्यायचं है आहे. ना। राजा के पास बहुत सारे ज्ञानी थे, राजाजवळ खूप सारे ज्ञानी लोक होते ट्रेनिंग ले रहे थे, आणि प्रशिक्षण घेत होते, लेकिन उन्हें बुद्धि नहीं मिली, पण त्यांना बुद्धी नाही उन्हें वो भेटली, ज्ञान नहीं मिला, त्यांना ते ज्ञान नाही इसे कहते भेटलं हैं अंतर्दृष्टी। आणि याला म्हणतात अंतर्दृष्टी. बाइबल में लिखा है, इफिसियों की पत्री अध्याय 1 उसके 18 में लिखा है। आणि इफिसियरांचं पत्र हे 1:18 मध्ये लिहिलेलं आहे. पढ़ो, वहाँ ऐसा लिया है। इसे इस अंतर्दृष्टि का मतलब मैं आपको बताती हूँ। अंतर्ज्ञान यानी भीतर आत्मिक ज्ञान। जैसे मैं आपको उदाहरण बताती हूँ, तब तक आप निकालो। इफिसियों की पत्री एफिशियंस 1:18, इफिशियंस 1:18। अभी पहले आप मूर्ति पूजा के सामने, मूर्तियों के सामने झुकते थे, आणि पहिले तुम्ही मूर्तींसमोर झुकायचं, है ना, आपको बहुत अच्छी लगती थी। तुम्हाला खूप चांगलं वाटायचं. लेकिन जैसे परमेश्वर ने आपका अंतर मन यानी अंतर ज्ञान, आपके मन की आंखें खोल दी, आणि जसं देवाने तुमच्या मनाचे डोळे उघडले तो आपको ज्ञान आ गया, तुम्हाला ज्ञान आलं यानी अंतर के आंखों ने आपको दिखाया, अरे ये तो मूर्ति है। आणि आपल्या डोळ्यांनी तुम्हाला सांगितलं की ही मूर्ती आहे. अभी आप करते हो क्या मूर्ति? आणि आता तुम्ही मूर्ती पूजा करता का? क्योंकि आपके मन की आंखों ने देख लिया कि
कि मूर्ति है, ये बेजान है, ये परमेश्वर नहीं है। अब आपको ज्ञान आ गया कि अरे रे मैं यही काम पहले करता हूँ। हंसी आती थी, अभी अपने ऊपर कभी कभी हंसी आती है कि हम ऐसे क्यों किए, हमने ऐसा क्यों किया, अरे सांप की भी पूजा की, अरे ये क्यों किया। हम कभी कभी सोचने लगते कि हमसे ऐसा मूर्खता का काम होगा। इसलिए बना देखो, पढ़ो। म्हणजे त्यामुळे तुमचे अंतर्चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी ठेवली. हिंदी पढ़े। तुम्हारे मन की आंखें तुम्हारी मन की आंखें, यानी हमारे मन को आंखें, जैसे हमारे यहाँ पर ये जो सिर है, इसको भाग को आंखें हैं, इसे हम शरीर से देख रहे हैं, वैसे हम आत्मा के द्वारा मन से देखते हैं। तो हमारे मन को भी आंखें हैं, जैसे यहाँ पर सिर को आंखें है ना, बराबर है, वैसे हमारे मन की आंखें से हम क्या हो जाते हैं, ज्योतिमय हो, यानी देखने लगे, जिससे हमें अंतर ज्ञान आ जाता है। जैसे कभी कभी देखो आपके सामने कोई व्यक्ति आ जाता है और वो आपसे झूठ बोलता है, लेकिन आपको अंदर से ज्ञान आ जाता है ये झूठ बोल रहा है। आणि कधी कधी तुमच्या समोर कोणता तरी व्यक्ती येतो आणि तुमच्या आतमधून तुम्हाला असा आवाज येतो की हा व्यक्ती खोटं बोलत आहे. आसानी से आपको ऐसा लग रहा है कि आपको सीढ़ी लगा रहा है, लेकिन सुन ले जाते, इसको ऐसा लगा है ना, सुन ले, कुछ बात नहीं। ये अंतर ज्ञान जिसे कहते हैं अंतर ज्ञान, आणि त्यानंतर अंतर्ज्ञान. ये सिर्फ परमेश्वर ही जिसको चुना है उसी को दे सकता है। आणि हे देव फक्त ज्याला निवडलेला आहे त्यालाच तो देऊ शकतो. इसलिए 21 के सेकंड पार्ट में क्या लिखा है, बुद्धिमानों को बुद्धि, समझ वालों को समझ वही देता है। आणि तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. मूर्खों को नहीं बोला है, मूर्खांना नाही वो तो म्हटले. नई करार में हम जैसे मूर्खों को चुना आणि त्याच्या नवीन करारानुसार आपल्यासारख्या मूर्ख लोकांना त्याने निवडलं और हमको बुद्धि दिया आणि आपल्याला बुद्धी दिली. ताकि बुद्धिमानों को लज्जित कर सके। कारण जे बुद्धिमान आहे त्यांना लज्जित करा. परमेश्वर की पहली इच्छा थी कि बुद्धिमानों को और बुद्धि दे, आणि देवाची इच्छा होती की जे बुद्धिमान आहे त्यांना अजून बुद्धी लेकिन द्यावी. उन्होंने इसको बोला रे क्या है सुबह का, ये क्या है गॉस्पेल, ये क्या है, ये मर गया जी उठा तो स्वर्ग गया वापस आने वाला है, क्या है ये। उन लोगों ने मूर्ख तुच्छ जाना, लेकिन हमने नहीं जाना। हमने क्या किया, हाँ ईश्वर है, मर गया, इसलिए जुड़कर आने वाला है, आने वाला है, ये हमने ग्रहण किया, इसीलिए हमें बुद्धि दे दिया। आणि जे या जगामध्ये आहेत त्यांनी सुरुवातीला तुच्छच जाणलं म्हणून त्यांना ती बुद्धी नाही भेटली, पण आपण सुरुवातीला ग्रहण केलं म्हणून देवाने अजून आपल्याला बुद्धी दिली. तो इसीलिए परमेश्वर ज्ञानी लोग जिनको परमेश्वर ने जिसकी इच्छा है उनको और भी बुद्धि देता है और उन्हें ज्ञान देता है, समझदारों को भी और ज्ञान देता है ताकि और भी इन्हें समझ मिल सके। आणि देव जे बुद्धिमान आहे त्यांना अजून बुद्धी देतो, जे ज्ञानी आहे त्यांना अजून ज्ञान देतो, कारण त्याने अजून समंजस इसलिए बनवलं. लोग जितना संसार का ज्ञान प्राप्त करते हैं, संसार का एजुकेशन लेते हैं, उससे बुद्धि नहीं मिलती, उससे ज्ञान नहीं मिलता है। जितना प्रभु देता है, प्रभु जो सिखाता है, अनुभव से लेके जाता है, उससे हमें ज्ञान मिला है। आणि या जगामध्ये लोक जे शिक्षण घेतात त्याच्यामुळे बुद्धी आणि ज्ञान नाही भेटत, पण देव जेव्हा आपल्याशी बोलतो तेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी सांगतो त्यावेळेस आपल्याला ती बुद्धी आणि त्यावेळेस आपल्याला ते ज्ञान तो मिळतं. ये बुद्धि और ये ज्ञान मानवीय जैसे संसारिक ज्ञान नहीं, ये आत्मिक है जो परमेश्वर प्रकाशन के द्वारा हमें देता है। आणि ही जी बुद्धी आहे हे जगिक नाहीये, पण ही प्रकाशनाच्या द्वारे भेटलेली बुद्धी आणि ज्ञान आहे. तो इसीलिए प्रियो, परमेश्वर ही है जिसने अपने आप को प्रकट किया कि मैं हूँ जो तुम्हें बुद्धि और ज्ञान देता है। आणि देवच आहे ज्याने स्वतःला प्रकट केलं की मीच आहे जो बुद्धी आणि ज्ञान देतो. आगे का छठा पॉइंट, 6वा मुद्दा, कि परमेश्वर ही है जो अंधकार में प्रकाश प्रकट करता है। आणि देवच आहे जो अंधकारामध्ये प्रकाश पाडतो. लिखा है कि वही है जो गूढ़ और गुप्त बातों को प्रकट करता है 22 वचन में, और लिखा है कि वह जानता है अंधियारे में क्या है। तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो आणि अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक आहे. परमेश्वर जो बातें छुपी हुई है आणि देव ज्या गोष्टी लपलेल्या आहेत वो चाहता है कि तुम सब लोग जान लो। आणि त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्याव्या ही देवाची इच्छा इसलिए आहे. परमेश्वर का आत्मा आने के बाद मेरे ख्याल से हम में से बहुत लोगों को बहुत कुछ मालूम हो गया। आणि देवाचा आत्मा आल्यानंतर आपल्यामधल्या खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या. हमें जो बातें कभी कभी मालूम ही नहीं थी, लेकिन आज हमें मालूम पड़ गई है। जैसे उदाहरण के तौर पर आत्मा कैसे निकलता है, शरीर, आत्मा, प्राण, ये 3 विभागों में हम बटे गए हैं। ये सारे आत्मा आने के बाद, परमेश्वर का आत्मा आने के बाद
परमेश्वर ने हमें सिखाया। आणि देवाचा आत्मा आल्याच्या नंतर देवाच्या आत्म्याने आपल्याला शिकवले की आपण कसे 3 विभाजनांमध्ये असे विभागलेले आहोत। ऐसी बहुत सारी बातें जो गहन और गुप्त बातें हैं जो परमेश्वर ने उसके आत्मा के द्वारा हम पर प्रकट की। आणि खूप साऱ्या गहन व गूढ गोष्टी देवाने आपल्यावरती प्रकट केलेल्या आहेत त्याच्या आत्म्याच्या तो अंधकार में भी अंधार भी परमेश्वर के लिए क्या है? प्रकाश है। आणि अंधकार सुद्धा देवासाठी प्रकाश आहे। तो इसीलिए प्रियो, परमेश्वर के लिए अंधकार कुछ भी नहीं। आणि देवासाठी अंधकार काहीच नाही। तो लिखा है कि उसमें कुछ अंधकार है ही नहीं। आणि लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये अंधकार नाहीच आहे। इसलिए परमेश्वर सब कुछ खुला कर देगा। आणि देव सगळं काही उघड करतो, कुछ भी छुपा के नहीं रखेगा, काही लपवून नाही ठेवत, परंतु सारा खुला कर देगा। आणि सगळं काही तो उघड करतो। तो परमेश्वर इसलिए कहता है, यीशु ने कहा मैं जगत का प्रकाश हूँ। आणि म्हणून येशू म्हणाला मी जगाचा प्रकाश जो आहे। कोई इस प्रकाश में चलेगा वो कभी भी अंधकार में नहीं चलेगा। आणि जो कोणी या प्रकाशामध्ये चालेल तो अंधकारामध्ये नाही तो चालणार। इसीलिए प्रियो, परमेश्वर के लिए अंधकार भी कुछ भी नहीं है। ऐसा उसका साम्राज्य का भी अधिकार परमेश्वर के ऊपर नहीं चलेगा। आणि देवासाठी अंधकार काहीच नाहीये आणि ते अंधकाराचं साम्राज्य पण देवावरती चालू शकणार नाही। परमेश्वर यहाँ बताता है कि अंधकार भी परमेश्वर के सामने झुकी हुई है। और अगर हम थोड़ी सी अंधकार की शक्ति के बारे में भी देखेंगे तो अंधकार की शक्ति से भी प्रकाश बड़ा है। आणि आपण पाहतो की अंधकार हा देवाच्या समोर झुकतो आणि अंधकाराच्या शक्तीबद्दल जर आपण पाहिलं तर अंधकाराच्या शक्तीपेक्षा देवाचा प्रकाश मोठा आहे। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर ने सेकंड पार्ट हम देखते हैं, सेकंड भाग हम देखते हैं, परमेश्वर ने इस रीति से अपने आप को प्रकट किया। आणि दुसरा पाठ आपण बघतो की देवाने अशा रीतीने स्वतःला त्याच्यावरती प्रकट केलं। और तिसरं पहिला हम क्या देखे? पहिला आपण काय पाहिलं? परमेश्वर स्तुति के योग्य है। देव हा स्तुतीच्या योग्य परमेश्वर आहे। परमेश्वर का आत्मा आते ही हम सब स्तुति करने लग जाते हैं। आणि देवाचा आत्मा येताच आपण सर्व देवाची स्तुती करू इसलिए लागतो। प्रियो, हम गाना गाए बिना, स्तुति किए बिना रह नहीं सकते। आणि म्हणून आपण गीत गायल्याशिवाय स्तुती केल्याशिवाय राहू नाही अगर शकत। हमारे जीवन में कुछ अच्छा हो भी गया आणि आपल्या जीवनात जर चांगलं काही झालं तो तरी हमारे मुंह में कौन सा गाना निकलता है? आणि लगेच आपल्या मुखातून कोणती स्तुती निघते? हाँ? स्तुति कर दिया। स्तुति स्तुति कर दिया, कोई कोई बोले धन्यवाद स्तुति गाए, या आनंद निकले। या फिर अगर कुछ बुरा हो गया, कुछ भी हुआ तो भी हमारे मुंह से क्या निकलेगा? धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा। हम प्रभु के गीत गाए बिना, स्तुति किए बिना रह नहीं सकते। आणि देवाचे गीत गायल्याशिवाय स्तुती केल्याशिवाय आपण नाही राहू शकत। तो इसीलिए ये पवित्र आत्मा का चिन्ह है। आणि हे पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे। दूसरा, परमेश्वर ने अपने आप को प्रकट किया। देवाने स्वतःला प्रकट तो केलं। अभी जैसे डैनियल के ऊपर ऐसी बातें प्रकट की कि परमेश्वर शाश्वत है, यानी अनंतकाल का है। आणि देवाने त्याच्यावरती या गोष्टी प्रकट केल्या की देव हा युगानुयुग आहे, सदा काल का हे है, सदा काळाचा आहे, बुद्धि और पराक्रम उसका ही है। बुद्धी ज्ञान त्याचंच आहे। तिसरं सब कुछ उसके कंट्रोल में है। हाँ, सब उसके कंट्रोल में है। सर्व त्याच्या नियंत्रणामध्ये आहे। चौथं, हाँ, किसको ऊंचा करना, किसको नीचे करना, ये उसके हाथों में है। कोणाला उंच करणं कोणाला खाली करणं हे त्याच्याच हातात आहे। हम कभी कभी सोचते हैं कि ये प्रधानमंत्री क्यों है? परमेश्वर ने रखा है। परमेश्वर ने उसे रखा है, इसलिए रखा है ताकि उसका इस्तेमाल करे। आणि देवाने त्याला ठेवलेलं आहे कारण देवाची इच्छा आहे, देवाने त्याचा वापर इस करावा। राजा को भी देखो ना, किसने रखा था? परमेश्वर ने रखा। आणि या राजाला सुद्धा देवानेच ठेवलं होतं और परमेश्वर के राज्य के लिए इस्तेमाल किया। आणि देवाच्या राज्यासाठी त्याचा वापर करून आज घेतला। देखो हमारे भी देश में जो प्रधानमंत्री है और एमएलए है या जो भी है वो परमेश्वर ने रखे हैं। आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जे प्रधानमंत्री आहेत, जे एमएलए आहेत, ते सगळे देवाने नियुक्त हर केलेले जगह में आहेत। जितने हमारे स्टेट में उनके मुख्यमंत्री है उनको भी प्रभु ने ही चुना है। आणि प्रत्येक स्टेटचा जो मुख्यमंत्री आहे तो सुद्धा देवानेच ठेवलेला तो हम आहे। सोचते हैं अरे वो तो मसीह का विरोध करते हैं। आणि आपण जर विचार करतो ते तर देवाचा विरोध करतात। ये भी परमेश्वर उनको योजना बनाता है ताकि मसीहों की बढ़ती करे। आणि ती पण देवाचीच योजना आहे कारण ख्रिस्ती लोकांची वाढ व्हावी। मसीहों को जितना सताएंगे उतने मसीह बढ़ते हैं। जेवढे ख्रिस्ती लोकांचा छळ होतो तेवढे ख्रिस्ती वाढतात। उन्हें क्या लगता है मसीहों को छलने से मसीह खत्म होते हैं, आणि त्यांना असं वाटतं बढ़ाने छलने से मसीह बढ़ते हैं। त्यांना असं वाटतं की ख्रिस्ती लोकांचा छळ केल्यामुळे ख्रिस्ती लोक कमी होऊन जातील किंवा ख्रिस्ती लोकांचा छळ झाल्याने ख्रिस्ती वाढतात। देखो मैं बताती हूँ, मी तुम्हाला सांगतो, परफ्यूम की बाटली को जो ऐसा रखो, अत्तराच्या बाटलीला असं ठेवा, वो खुशबू नहीं देगी, ती वास नाही देणार, लेकिन उसको दबाओ, आणि त्याला तिला दाबा, हाँ, तो परफ्यूम छोड़ेगी। मग सुगंध सोडेल। तो वैसे मसीहों को दबाओ, तसंच ख्रिस्ती लोकांना दाबा तो मसीह की सुगंध फैलेगी। आणि ख्रिस्ताचा सुगंध दरवळेल। इसीलिए संडे को जो
संडे को ही दिया ना, संडे को जो परफ्यूम की बाटली संडे को परफ्यूम की बाटली इसीलिए दी गई। आणि रविवारी परफ्यूमची बाटली यासाठीच दिली मैं कभी लेने के लिए कुछ दूसरा गई, आणि दुसरंच काहीतरी घ्यायला दिली लेकिन क्या मालूम मुझे पसंद ही नहीं आया। आणि मला ते नाही मैं आवडलं हमेशा सोची बाटली दिया, पीने का पानी का बाटली दिया, आणि म्हटलं पिण्याच्या पाण्याची अलग बॉटल अलग दिली, वस्तुएं दी, खूप वेगवेगळ्या वस्तू दिल्या रुमाल भी क्या बार बार रुमाल देने, आणि वारंवार रुमाल द्यायचं है ना। तो कुछ ऐसा दो जिससे ऐसा उनको एक्साइटेड हो जाए वो। आणि असं दिलं पाहिजे की याच्यामध्ये ते लोक उत्साहित झाले उन्होंने पाहिजे कहा इत्र क्यों नहीं, आणि देव मेरा म्हणाला, नाम इत्र के नानी है, आणि माझं नाव विकाससारखा क्यों ना मेरा नाम इनके द्वारा फैल जाए। आणि का नाही माझं नाव यांच्याकडे पसरलं जाऊ कटलरी में जाकर काम इत्र ले। आणि कटलरीमध्ये जाऊन आम्ही परफ्यूम घेतला। तो परमेश्वर मसीहों को अंदर मसीह की सुगंध है, आणि ख्रिस्ती लोकांच्या आत ख्रिस्ताचा सुगंध आहे, उसे दबाओ त्याला दाबा मसीह बाहर फैलेगा, ख्रिस्त बाहेर पसरेल। इसलिए दूसरे लोग भी सुगंध फैलते लोगों तक आ जाता। अच्छा यीशु के लोग ऐसे लगे, क्या यीशु के लोग जबरदस्ती प्रार्थना करते रहते, इनको मारा तो क्या ऐसे करते, ये किया बजरंग दल आके मारा, लेकिन इसमें क्या बदनामी होती है, अरे बेचारे मसीह लोगों ने कुछ भी नहीं किया, कितने अच्छे लोग हैं ये लोग कितने बुरे लोग हैं, निहत्थे लोगों के ऊपर हाथ उठाया, बच्चों के ऊपर हाथ उठाया, औरतों के ऊपर हाथ उठाया, अरे छी 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 छी। आपको समझा? ये याद रखो, इसलिए मसीह की सुगंध फैलती है। आणि ख्रिस्ताचा सुगंध पसरतो, परमेश्वर अपने आप को प्रकट करता आणि देव स्वतःला प्रकट करतो। है, इसलिए परमेश्वर जिनको रखा है आणि देवाने ज्यांना ठेवलेलं आहे अपना काम बराबर उनसे करवा के लेता है, आणि देव स्वतःचं काम बरोबर त्यांच्याकडून करून अच्छा घेतो, रीति से। चांगल्या रीतीने। मालूम हुआ? माहित झालं परमेश्वर आत्मा हमारे अंदर है, आपके अंदर पवित्र आत्मा है। आणि तुमचा पवित्र आत्मा आहे। आप क्या बोलते हो कि आपका परमेश्वर कौन है? परमेश्वर की आत्मा ने आपके ऊपर क्या प्रकट किया? आणि देवाच्या आत्म्याने तुमच्यावरती काय प्रकट केलं, तुम्ही काय म्हणता की देव कोण आहे? हमको ज्ञान दिया प्रभु पवित्र आत्मा ने, क्या सच क्या करना। आप अभी इनको ऊपर ऐसा आया कि परमेश्वर दिया है, सच बात है ना। ये अलग अलग रीति से आपको हर एक के ऊपर अलग रीति से परमेश्वर ने अपने आप को प्रकट किया, हर एक अलग अलग प्रकट करता है। कोई कोई को परमेश्वर प्रकट करता है कि मेरा है, तुझे नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा, नहीं छोड़ूंगा, मैं तेरे साथ हूँ। हर एक को अलग अलग रीति से परमेश्वर प्रकट करता है, आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या रीतीने देव प्रकट करतो। इसलिए आप बोलते हैं ना मेरा यीशु ऐसा है, मेरा यीशु ऐसा है, मेरा आणि यीशु ऐसा है। म्हणून तुम्ही बोलता की माझा येशू असा आहे, माझा येशू असा अभी आहे। तीसरा आता तीसरा पॉइंट है परमेश्वर की कृतज्ञता और स्तुति करना। आणि देवाची कृतज्ञता आणि त्याची स्तुती करणं। 23वें वचन में हमने जो देखा, आणि 23वें वचनात आपण जे वाचलं, हे मेरे पूर्वजों के परमेश्वर, मैं तेरा धन्यवाद और स्तुति करता हूँ क्योंकि तूने मुझे बुद्धि और शक्ति दी है, जिस भेद का खोलना हम लोगों ने तुझसे मांगा था तूने मुझ पर प्रकट किया, और तूने हमको राजा की बात, और जो राजा को हुआ वो बात तूने प्रकट की। डैनियल का हम जो अध्याय देख रहे हैं वो पढ़ रहे हैं, डैनियल का अध्याय 2 का 23, डैनियल चैप्टर, डैनियल का भी हम वापस 23 वचन पे जा रहे हैं। तीसरा पॉइंट हम देख रहे हैं कि परमेश्वर ने जो आत्मा ने उसके ऊपर जो प्रकट किया, क्या प्रकट किया? राजा की बात। आणि देवाच्या आत्म्याने त्याच्यावरती प्रकट केलं, काय प्रकट केलं? राजाची गोष्ट। हाँ, उसके लिए वो धन्यवाद, त्याच्यासाठी तो कृतज्ञ होऊन देवाला धन्यवाद और स्तुति कर रहा है। आणि स्तुती करतो। तो वो परमेश्वर का धन्यवाद दे रहा है, आणि देवाला धन्यवाद देतोय, और परमेश्वर के चरणों में आकर की गुप्त बातें प्रभु के सामने प्रभु ने प्रकट की, इसलिए वो स्तुति कर रहा है। आणि गुप्त गोष्टी देवाने त्याच्यावरती प्रकट केल्या म्हणून देवाची तो स्तुती करतो। यीशु मसीह ने 10 कोढ़ियों को चंगा किया, देवाने 10 कोढ्यांना शुद्ध केलं, लेकिन एक ही सामरी व्यक्ति आकर यीशु के चरणों में धन्यवाद प्रकट किया, आणि एकच थांबली व्यक्तीने परत येऊन देवाच्या चरणावरती त्याला धन्यवाद वापस दिला, लौट कर आया। पुन्हा परत आला। उसे क्या आज्ञा दी थी? त्याला काय आज्ञा दिली होती? याजकों को दिखाओ। आणि जाऊन याजकांना दाखवा। वो याजक को दिखाने के बाद आ सकता था, याजकांना दाखवून करायच्या नंतर तो येऊ शकला नाही ना। हम लोग ऐसे ही सोचे होंगे हम ठीक हो गए, चलो उसने कहा है याजक के पास जाएंगे, याजक के पास आकर हम प्रभु को धन्यवाद देंगे, लेकिन नहीं, उसने क्या सोचा? इतने महाभयंकर रोग से प्रभु ने मुझे बचा लिया, चंगा किया, मैं अभी याजक के पास जाने से पहले
मैं उसको धन्यवाद देता हूँ, मैं उसका आभार मानता हूँ, उसकी स्तुति करता हूँ। वो यीशु के चरणों में गिरा, स्तुति किया, आभार माना, कृतज्ञ रहा। कृतज्ञ ने उपकार स्तुती स्मरण, उसने जो किया वो याद रखना। आणि कृतज्ञ म्हणजे देवाने जे काही उपकार केलेले आहे त्या उपकाराला आठवणीत ठेवणं. अंतिम दिन में शेवटच्या काळात कलीसिया के लोग अकृतज्ञ रहेंगे। आणि अंतिम शेवटच्या काळामध्ये जे लोक आहेत ती लोक कृतज्ञ होतील. ये जो लिखा है अंतिम दिन में मनुष्य ऐसे होंगे, वो कहाँ के होंगे? चर्च के अंदर के लोग। आणि जे देण्यात आलेले आहे की अंतिम शेवटच्या काळामध्ये लोक अशी बनतील ती कोणती लोक? चर्चची लोक. जो लिखा है ना तिमोथी की पत्री अध्याय 3 में पढ़ा है। आणि तिमोथेचं पत्र अध्याय 3 मध्ये दिलेलं वहाँ आहे. लिखा है अंतिम काल में कठिन काल आएगा। आणि शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस तो येतील. कठिन काल कौन सा है? आणि कठीण काळ कोणता वहाँ आहे? ऐसा लिखा है मनुष्य ऐसे होंगे। आणि तिथे देण्यात आलेलं आहे की माणसं अशी तो होतील. मनुष्य पृथ्वी के इधर संसारिक के नहीं, विश्वासी ऐसे होंगे। चर्च में ऐसा होगा। आणि ती जी माणसं आहेत ती अविश्वासी लोक आहेत, पण जी विश्वासी लोक आहेत ती लोक अशी बनतील. तीसरा अध्याय सेकंड तिमोथी दुसरा तिमोथी अध्याय 3 का अध्याय 3 उसमें का 1 से लेकर वो सारे चर्च की परिस्थिति बताई। आणि ती सगळी मंडळीची परिस्थिती सांगितलेली आहे. सेकंड तिमोथी दुसरा तिमोथी चैप्टर 3 अध्याय 3 उसका 1 से त्याचं 1 है ना। तो वहाँ ऐसा लिखा है कि मनुष्य ऐसे होंगे। कौन से? कहाँ के? चर्च के। अभी चर्च के लोग ऐसा होना, आणि चर्चची लोक असं होणं, लेकिन चर्च के लोग ऐसे बनेंगे। पण मंडळीची लोक अशी चर्च बनतील. में ऐसे लोग होंगे। आणि मंडळीमध्ये अशी लोक भेटतील. चर्च में ऐसे कौन से लोग होंगे? आणि मंडळीमध्ये अशी कोणती लोक असतील? स्वार्थी, स्वार्थी. अपना काम देखना, फक्त अपना स्वतःचं काम देखना, स्वतःचं बघणं. मुझे मिलना, मला तसं पण कोणी किसी को भेटलं नहीं पाहिजे. मिलो, मुझे मिलना। आणि कोणाला भेटू न भेटू मला भेटलं पाहिजे. दिन मार, आणि बडाई मारणार. मुझसे लोग बड़ी बड़ी मार पे मार। आम्ही तो येशूला खूप प्रेम करतो। हो येशू शिवाय आम्ही जग नाही। हो येशू आमचा देव है, लेकिन बाहर क्या करते? मूर्ति पूजा करते। जब शादी विवाह आता है तो लोग मूर्ति पूजा में शादी करते आणि लग्नाच्या वेळेस त्यावेळेस मोठी पूजेत लग्न करतात. बड़ी बड़ी डिग्री मारते हे बडाईच राहते. जगना, आम्ही येशू शिवाय जगना नहीं। और जब शादी का समय आ गया, आणि जेव्हा दाखवण्याची वेळ येते अगर लड़कों को बोलेगा बाबा अविश्वासी लड़की से शादी मत करो, छोड़ दो। हाँ, ऐसा कैसे छोड़ेंगे? आणि मुलांना जेव्हा सांगितलं जातं की अविश्वासी पद्धतीत लग्न करू नका, त्या मुलींना सोडून द्या, ती लोक असं म्हणतात असं कसं करणार? दीदी आपको छोड़ देंगे, आणि ते तुम्हाला सोडू, लेकिन हम वो लड़की को नहीं छोड़। पण त्या मुलीला नाही सोडणार. बाद में रोते बैठते हैं, नंतर रडत बसतात. जिंदगी बर्बाद, आयुष्य त्यांचं खराब. है ना। तो वो अभिमानी आणि गर्विष्ठ. और देखो यहाँ लिखा है अकृतज्ञ, माँ बाप का आज्ञा का पालन न न मानने वाले। आणि उपकरण मतलब आप इसका भी अच्छा करो। जैसे तुम्ही चांगलं करा. वो उपकार अगर याद नहीं रखा है, जर समझ जाना कि ये इसी में मोड़ते हैं। आणि जर त्या लोकांनी तुमचे उपकार आठवणीत नाही ठेवले तर समजून जा ते लोक याच लोकांमध्ये मोडतात. हम याद रखना है बाबा, हाँ आज ये सियोन चर्च के कारण मुझे आज यीशु मिला। आणि हे उपकार स्मरण ठेवायचे की सियोन मंडळीमुळे आज मला येशू भेटला. अब तो अगर आज सियोन चर्च में जरूरत है, चलो इसकी मुझे हाथ में आकर थोड़ा सा मैं ढीला किया, अगर आगे दिया तो कुड़कुड़ाना नहीं। लेकिन कोई लोग कैसे बोलेंगे, अरे जो अभी तो हमने 3000 दिया, अभी वापस मांग रहे। हाँ, अभी हमको क्या फ़ायदा है? हमारे बच्चों का थोड़ी शादी होने वाला है, हमारे बच्चे का थोड़ी हम बर्थडे इधर मनाते, स्टेज की जरूरत है। हम काय को दे मुखसूट मांगते रहते, मुखसूट मांगते रहते। ऑफरिंग भी डालो, दशांश भी डालो, अभी स्पेशल ऑफरिंग भी मांगते रहते। कहाँ से देंगे? हमारे पास क्या झाड़ है क्या? जब देखो तब ये दो, ऐसा करो, फंड भरो, फंड भरो, फंड भरो। जब देखो तब बोलते रहते। ये बात याद नहीं रखते कि इस चर्च के द्वारा ही तो आज मुझे यीशु मिला, मेरा भला हुआ, आज मुझे स्वर्ग मिला। तो स्वर्ग में जाने के लिए खर्चा तो करना ही पड़ेगा। अभी सोचो मुझे अमेरिका जाना है आणि मला अमेरिकेला जायचं आहे. हाँ, तो फुकट में वीज़ा मिला है, फुकटमध्ये विजा भेटलाय. तो मुझे थोड़ा बहुत तो खर्चा करना पड़ेगा, टिकट थोडा तो लेना ही पड़ेगा। खर्च करावाच लागेल. 2 लाख 1.5 लाख की तो टिकट है। आणि 2 किंवा 1.5 लाखाचं तिकीट आहे. हाँ, पासपोर्ट बनवाना लगेगा, उसके लिए 3-4 हज़ार जाएगा। त्याच्यासाठी 3-4 हजार जाते. थोड़ा सा तकलीफ उठाना पड़ेगा, 2-3 बार जाना पड़ता है ना। आणि त्रास उचलावा लागेल. इंटरव्यू देने के लिए जाना पड़ेगा, आणि इंटरव्ह्यू द्यायला जावं लागेल. पुलिस स्टेशन में जाना पड़ेगा, पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. वेरिफिकेशन होता है ना पुलिस स्टेशन। व्हेरिफिकेशन होतं पोलीस स्टेशनमध्ये. फिर खरीदी करना पड़ेगा। आणि मग खरेदी करायला पाहिजे. ऐसे ही मैं अमेरिका पहुंचेगी क्या? आणि असं नाही म्हणजे अमेरिकेला पोहोचेल का खर्च करावा लागणार नाही का? उधर जाके ऐसे ही कोई भी मेरे को कोई भी पहचान वाला नहीं उधर, आणि तिथे माझं कोणीच ओळखीचं नाहीये. तो
फुकट में उधर रहूंगी क्या? रोड पे तो वहाँ नहीं रह सकते, रस्त्यावर तर तिकडे नाही राहू शकत तो मुझे वहाँ रहने के लिए भी खर्चा करना पड़ेगा। आणि मला तिथे राहण्यासाठी पण खर्च करावा लागेल। लोग ये नहीं सोचते, लोगों को ऐसा लगता है कि सब चर्च में सब फ्री मिलना चाहिए। सिर्फ प्रियो उधार फ्री है, क्या है? उधर बाकी सबके लिए हमें खर्चा करना है, क्योंकि यीशु ने कहा तलवार लेनी है तो जाओ कपड़े बेचो और तुम क्या करो, तलवार लो। यानी तुम्हें सिर्फ प्रभु ने जो काम किया है उसके लिए फ्री है, बाकी तुम्हें खर्चा करना ही पड़ेगा। आणि देवाने जे आपल्याला कारण दिलेलं आहे तेच फ्री मध्ये आहे, बाकी जर तुम्हाला काही पाहिजे तर तुम्हाला खर्च करावा हमने लागेल। आपको कभी नहीं कहा रजनी यीशु मसीह को ग्रहण कर, अभी तुझे उद्धार दे रहा है 1 लाख रुपए दे। आणि आम्ही कधीच नाही म्हटलं की रजनीताई आज येशू ख्रिस्ताला ग्रहण कर, त्यांनी तुला तारण दिले म्हणून 1 लाख रुपये दे, वो उद्धार फ्री है, कारण तारण फ्री आहे, उसके लिए हम पैसा नहीं ले सकते। त्याच्यासाठी आम्ही पैसे नाही घेऊ शकत। बाद में जब आप चर्च के मेंबर्स बनते हो तो आपको ऑफरिंग डालना, दशांश डालना ये आपका कर्तव्य, क्योंकि चर्च चलना चाहिए। आणि ज्यावेळेस तुम्ही मंडळीचे सदस्य बनता तर त्यावेळेस तुम्ही दान दशांश टाकणे तुमचं कर्तव्य आहे चर्च के जो रूल्स है उसे पालन करना ये आपका कर्तव्य है, आणि मंडळीचे नियम पालन करणे हे तुमचं कर्तव्य आहे, देना जरूरी है। त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे। तो लोग है ना इस उपकार को याद नहीं रखते, आणि या उपकाराला कोणी आठवणीत नाही उड़ाएंगे। ठेवत। अभी दीदी को हमेशा पैसा पैसा आता चाहिए। दीदी म्हणजे पैसे पैसे वो पैसे। दीदी जो बीमारी को उस समय जब बीमार थे तो प्रेयर किया था, तब वो दीदी बहुत अच्छी थी, लेकिन अभी दीदी ने पैसा मांगा इसलिए वो दीदी अच्छी नहीं है। आणि जेव्हा आजारी होतो त्यावेळेस दीदीने प्रार्थना केली तर दीदी चांगल्या होत्या, माझ्या दीदीने पैसे मागितले तर माझ्या दीदी चांगले नाहीये। अभी देखो तो जब देखो तो प्रीचिंग पैसे का ही करते हैं। आणि जेव्हा बघा तेव्हा पैशाचंच प्रीचिंग चालू आहे। अकृतज्ञ आणि अकृतज्ञ लोग पीठ पीछे बोलते हैं, लोक पाठीमागे बोलतात अकृतज्ञ। आणि अकृतज्ञ, लेकिन जिसमें आत्मा होता है पण ज्याच्या देवाचा आत्मा असतो कृतज्ञता तो हमेशा देवाचे स्मरण रखता है। तो देवाचे उपकार नेहमी आठवणीत ठेवतो। नहीं, इस व्यक्ति के द्वारा प्रभु ने मुझे ये किया, आणि या व्यक्तीच्या द्वारे देवाने मला हे केलेलं तो आहे। इसलिए वो 10 कोड़ी में से वो 1 कोड़ी वापस रिटर्न आया। उसने क्या किया, अपने चेहरे पर परमेश्वर के उपकारकर्ते के सामने झुकाकर आभार माना, धन्यवाद दिया। आणि 10 कुष्ठरोगी होते, त्याच्यामध्ये एक कुष्ठरोगी देवाजवळ आला, त्याने गुडघ्यांवरती येऊन त्याने देवाचे आभार मानले। तो इसलिए प्रियो कि तीसरा पॉइंट परमेश्वर हमें ये बताता है कि परमेश्वर का आत्मा जब आ जाता है आणि तिसरा मुद्दा देव आपल्याला सांगतो की जेव्हा देवाचा आत्मा आपल्यावरती येतो तो सबसे पहले परमेश्वर ने किए गए उपकार को उसके विषय पर कृतज्ञता और स्तुति करना चालू करता है। आणि सर्वात पहिले की देवाने जे काही आपल्यावरती उपकार केलेले आहे त्याच्याप्रती कृतज्ञता आणि देवाची स्तुती करणं तो आपल्याकडनं करून घेतो। इसीलिए प्रियो और परमेश्वर यहाँ ये 3 बातें हमें इस वचन से 20 से लेकर 23 तक सिखाता है। आणि देव या 3 गोष्टी 20 ते 23 पर्यंत आपल्याला शिकवतो। यहाँ सिखाता है कि परमेश्वर हमें क्या करता है, गुप्त बातें आत्मा के द्वारा प्रकट करता है। आणि देव काय करतो, गुप्त गोष्टी आत्म्याच्या द्वारे प्रकट करतो। ये हमारा परमेश्वर आणि हा आहे आपला देव। इसलिए म्हणून हमारे सामने अभी इसके सामने अविश्वासी राजा था, आणि याच्यासमोर अविश्वासी राजा होता। क्या राजा उसने ऐसा बोला इस राजा को नीचे कर, आणि तो असं बोलला या राजाला खाली कर। उस राजा के रखे हुए डिमांड को उसने इनकार किया, आणि त्या राजाने जे काही डिमांड त्याच्यासमोर ठेवलेली त्याला त्याने नाकारलं, उस खाने को नकार दिया। त्या जेवणाला त्याने नाकारलं। उसने ऐसा नहीं कहा कि राजा ने म्हणाला पिता परमेश्वर इस राजा को दूर कर, आणि हे पित्या देवा त्या राजाला दूर करून टाक। उसी राजा का इस्तेमाल किया गया त्याच राजाचा वापर करण्यात आला इन्हें ऊंचे पद पर लाने के लिए। आणि याला उंच पदावर आणण्यासाठी। यही परमेश्वर आपको कहता है, आणि हेच देव तुम्हाला पण सांग, परमेश्वर महान है, देव महान आहे, परमेश्वर का आत्मा हमारे अंदर है। देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे। तो हम भी जानिए कि नहीं प्रभु के धन्यवाद दें, आणि आपण सुद्धा जाणण्यासारखं देवाला धन्यवाद द्यावा, परमेश्वर को जाने देवाला ओळखून घ्यावं और उसके उपकार को कभी न भूलें। आणि त्याचे उपकार आपण कधीच विसरू नये। यही आज का वचन प्रभु आणि हेच आजचं वचन देव तुम्हाला सांगतो। आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करू। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। आए हुए तेरे सभी बच्चों को प्रभु तू आशीषित करना, जैसे डैनियल को तूने आत्मा दिया 3 साल का एजुकेशन देने के बाद, वैसे ही प्रभु 3 साल शिक्षण देने वाले तेरे शिष्यों के ऊपर भी प्रभु तूने आत्मा दिया और आज तू हमारे ऊपर भी दिया है। इसीलिए प्रभु वो आत्मा हमारे द्वारा स्तुति कराता है। परमेश्वर अपने आप को उस आत्मा के द्वारा हम पर प्रकट करता है। हम कभी भी परमेश्वर के उपकार को भूले नहीं, कृतज्ञ रहकर स्तुति करते रहे। यही हमारा प्रभु तू चाहता है ना, तो ये करने के लिए सहायता करना, इनकी सुधी लेना, इनकी रक्षा करना, धर्मान सम्मान से दीर्घायु से तृप्त करना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, रक्षा करना।
यीशु के नाम से।